मूव्हिंग ॲव्हरेज काय असतं, मागच्या 44 दिवसाच्या त्या स्टॉकची किंवा त्या इंडेक्सची क्लोजिंग प्राईस ही तो तुम्हाला इंडिकेट करत असतो. मग तिथनं मार्केट कसं मूव्ह होतं हे तुम्हाला मी शो करून दाखवणार आहे. मी तुम्हाला काही स्टॉक्स पण शो करणार आहे, ते स्टॉक्स पण तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत आणि तुम्हाला रेग्युलरली यूज करायचे आहेत. तर चला आता परत स्क्रीनवरती त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन पाहूया. इथं 44 मूव्हिंग ॲव्हरेज दिसतंय. आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे, 44 मूव्हिंग ॲव्हरेज बरोबर असे मल्टिपल स्टॉक्स असतील का ज्या ठिकाणी तुम्हाला ते आयडेंटिफाय करून देतील का कशा पद्धतीने तो वर्क करतोय. पहा, 30 मिनिटामध्ये तुम्हाला ही स्ट्रॅटेजी वर्किंग करून देते. शुक्रवार असो, शनिवार असो, रविवार असो, तुम्हाला तेवढंच काम करायचं. तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात, तुम्ही तुमचं वर्क सोडू नका. फक्त अर्धा तास या स्ट्रॅटेजीवरती स्टडी करा आणि चांगले स्टॉक्स आयडेंटिफाय करा आणि स्विंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. कशी ती मी तुम्हाला सांगतो. ओके, मग आता मी काय करतो, मी मागं आलो. इथं पहा, मार्केटमध्ये ज्या वेळेस सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज हे अबव 44 आहे. ओके, अबव 44 त्यावेळेस मार्केटचा ट्रेंड हा अप ट्रेंड आहे. इथं लक्षात ठेवा, अप ट्रेंड कसा आहे, अप ट्रेंड. सिम्पल. ज्या वेळेस मूव्हिंग ॲव्हरेज हा डाऊन साईडला म्हणजे पहा आता डाऊन ट्रेंड दाखवतोय, तर मार्केटला तो डाऊन ट्रेंडच्या दिशेने घेऊन पूर्ण जाताना तुम्हाला शो करतोय. इव्हन त्याचं क्लोजिंग वगैरे सगळ्या गोष्टी. परत ज्या वेळेस म्हणजे आता परत तो आपला चालला इथं पाहतो. सो ओके, तो कशा दिशेने चालला, अपच्या दिशेने चालला. तुम्हाला त्या ठिकाणी तो आपला कंटिन्यू दिसतोय. आता सगळे म्हणते हे निफ्टीला झालं, निफ्टीला वर्किंग करते, मग ते स्टॉक्समध्ये पण आयडेंटिफाय होऊ शकतं का. तर सिम्पल आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं, हे 44 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज प्राईस क्लोजिंग आहे. तुम्हाला एखाद्याचं ॲव्हरेज काढायचं असेल तर कसं काढता, सपोज 3 व्हॅल्यूचं ॲव्हरेज काढायचं आहे, 3% तुम्ही एक 20, 30 असे जर मार्क पडले, तुम्ही कॅल्क्युलेशन केलं किंवा 20 आणि 30चे कॅल्क्युलेशन केलं, 20 आणि 30 हे झाले 50 डिवायडेड बाय 2 जर तुम्ही केलं तर त्याचं ॲव्हरेज जे तुम्हाला येणार ते 25 येणार आहे. म्हणजे ॲव्हरेज सरासरी ही तुम्हाला ह्या सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेजमधनं दिसती प्रिव्हियस 44 डेजच्या क्लोजची आणि ती वर्किंग पण करते.